जय महाराष्ट्र मित्रांनो आज आहे रविवार आणि आज आपण आलोय मटण घ्यायला. तर मटण घ्यायला आपण आलोय कुठं बघा, गोपाळपट्टीमध्ये, जो की आपला रेल्वे गेटचा ब्रिज आहे ना, ब्रिज उतरलं एक मटणाचं दुकान आहे मित्रांनो. तर त्या ठिकाणी मटण चांगलं भेटतं. आपण आधी गाडी लावायची जागा बघूया, पार्किंग कुठं ते करूया गाडी, त्यानंतर आपण मटणाच्या दुकानात जाऊया. मटण काय आपण जास्त घेणार नाही आहे, खाणारी 2च माणसं आहे. तर 300चं किंवा 500चं मटण आपल्याला लय होऊन जातं. उद्या परत सोमवार आहे. गाडी वळून त्या साईडला लावून घेतो म्हणजे ट्रॅफिक पण होणार नाही. खड्डे गाडी कुठे लावू, इथं जागा आहे, आपण इथं गाडी लावून घेऊया आणि मटणाच्या दुकानात जाऊन मटण घेऊया. मित्रांनो, कोण कोण मित्रांनो रविवारचं मटण चिकन खातं त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं मटणाचं दुकान आहे. तर आपण इथनंच कायम मटण घेतो. आता मटणाच्या दुकानात जाऊया आपण आणि मटण घेऊया. मटण घेतलंय, आता आपण घराच्या दिशेने निघालेलो आहे. मस्तपैकी आज मटणाचा बेत, रविवार सुट्टी आहे का आम्हाला पण. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती डेली ब्लॉग पण चालू करणार आहे. जसं आपल्याला टाइम भेटेल तसं आपण व्हिडिओ बनवणार आहे. रविवारचा तर आपण कंपल्सरी व्हिडिओ टाकणारच आहे. तर तुम्हाला मित्रांनो आपल्या चॅनलवरती डेली ब्लॉगचे व्हिडिओ बघायला आवडतील का हे नक्की कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, एक काळ होता ज्यावेळेस हा ब्रिज नव्हता, आम्ही कॉलेजला होतो त्यावेळेस, तर रस्त्याची हालत एकदम खराब होती. कॉलेजला जाताना रेल्वे गेट लागले की थांबायला लागायचं, जास्त वेळ गर्दी व्हायची, ट्रॅफिक व्हायची. तर आता मित्रांनो इथे ब्रिज झाला आहे, त्यामुळे महादेवनगर किंवा हडपसरला जाणं तुम्हाला सोपं झालं आहे. एक 10 ते 15 मिनटात तुम्ही मांजरीमधनं हडपसरला किंवा महादेवनगरला जाता. आम्ही ज्यावेळेस कॉलेजला होतो ना, 11वी 12वी, तर दोन्ही वर्ष मित्रांनो या रोडचं काम चालू होतं. अतिशय बेकार अवस्था होती. त्यावेळेस कोण कोण ह्या रोडनी कॉलेजला जायचं त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. पावसाळ्यात तर खूप बेकार हालत असायची. तिकडनं एक रोड आहे, तुम्हाला माहीत असेल, सिदमच्या त्या साईडनं, तर छोट्या पुलाखालून 2 व्हीलर जाते फक्त तिकडनं. त्या रोडनी पावसाळ्यात कोण कोण गेलं आहे त्यांनी बी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता बघूयात, घरी जाऊया, मटण वगैरे आईला शिजवायला लावूया, जेवण करूया आणि पुढचा प्लॅन काय होतोय, कोणा मित्रांचा वगैरे फोन आला तर काय प्लॅन आहे का बघूया. आणि तसं तुम्हाला अपडेट देऊच व्हिडिओमध्ये. आता आपल्याला वडिलांना दवाखान्यात सोडलं आहे, त्यांच्या पायाला टाके पडल्यात, ते ड्रेसिंगसाठी आलो होतो. तर ते म्हणले मटण घेऊन येतं, आता मी थांबतो दवाखान्यात. तर त्यांना दवाखान्यातून घेऊया आणि जाऊया घरी. मित्रांनो, आपलं की अल्टो आहे 2016 मॉडेल, पेट्रोल आहे. काय झालं आहे, पहिली गाडी ॲव्हरेज चांगला द्यायची आणि आता ॲव्हरेज देत नाही आहे गाडी. मला तर वाटते 10चं ॲव्हरेज देते, कधी कधी असं वाटतं 10चं पण देत नाही आहे. तर कोणाकोणाच्या गाडीमध्ये प्रॉब्लेम यायला लागले, त्यांनी पण कमेंट एकदा करा नक्की. आधी तर नव्हतं येत प्रॉब्लेम, आता तशा लागल्या 3-4 महिने झालं. आधी चांगलं द्यायची, 14-15चं ॲव्हरेज द्यायची, आणि आता 1-2-3 महिने झालं गाडी ॲव्हरेजच देत नाही आहे. सर्व्हिसिंग तर आत्ताच केली मी मागच्या ड्रायव्हरनी, तरी पण हायतीच बोंब आहे. ते इथेनॉल का पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स वाढल्यामुळे होतं आहे का, आणि कुणाला असा प्रॉब्लेम जाणवला त्यांनी बी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्याच्यावरती काय उपाय असेल ते बी सांगा मला. आपण मित्रांनो काही दिवसांनी ट्रॅव्हलच्या व्हिडिओ पण आपल्या चॅनलला टाकणार आहे. कमेंटमध्ये सांगा त्या ट्रॅव्हलच्या व्हिडिओ आपण चालू करायचे का. आणि तुम्ही जसं आपल्या बाकीच्या गाड्यांच्या व्हिडिओला सपोर्ट करा तसंही आपण व्हिडिओला सपोर्ट कराल अशी अपेक्षा आहे. आपल्याला मित्रांनो लवकरच आपल्या चॅनलवरती दिवाळीपर्यंत एक 10,000 सबस्क्रायबरचं टार्गेट आहे आपलं, तेवढं कंप्लीट करायचं आहे. तुम्ही सपोर्ट करा, होऊन जाईल. मित्रांनो, इथं आहे के गोल्डे शाळा आहे मांजरी बुद्रुकमध्ये मधली. इथं कोण कोण शाळेला होत त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा.
आता आपल्याला अजून एक काम करायचं आहे. एक विषय झालाय, काय झालंय सांगू तुम्हाला. एक 2 टू व्हीलर आहे कधी आणि दोन्हीमध्ये पेट्रोल नाही आहे. आणि सध्या काय आहे, पंपावरती बाटलीत पेट्रोल देत नाही आहे. त्यासाठी एक आपल्याला काहीतरी जुगाड करायला लागणार आहे. कसं तरी पेट्रोल आणायला लागणार 1-2-3 लिटर काहीतरी जुगाड करावं लागेल. माझं तर डोक्यात आलं होतं ॲल्टोमध्येच पेट्रोल टाकावा आणि पेट्रोल काढावा, पण नंतर म्हणलं फ्यूल पंप वगैरे खराब व्हायचे चान्सेस असतात त्या केसमध्ये. बघूयात, मी त्याची एखादी गाडी बघावं लागेल जुनीवाली. आता नवीन गाड्यांमधून तर पेट्रोल काढता येत नाही. जुनी गाडी त्याच्या गाडीत 2-3 लिटर टाकावा आणि बॉटलमध्ये काढून आपल्या गाडीत टाकावा. काय झालं आहे, 10-12 दिवस झालं मोठी गाडी घेऊनच कामाला जातोय. तर ते काय होते, आता आपली सॅलरी बघता आपल्याला मोठी गाडी रोज नेणं परवडत नाही. तर त्यामुळे म्हणलं आता टू व्हीलर घेऊन जावा. पाऊस पण उघडलेला आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. तर विषय काय झाला, गाडी लावली होती पार्किंगला लोकांच्या. स्प्लेंडरमध्ये होतं 2-3 लिटर पेट्रोल. कोणीतरी घेतलंय पेट्रोल काढून. तर ते आपल्याला सांगता येत नाही कोणी घेतलंय. जाऊ द्या, ज्याने घेतलंय त्याने घेतलंय. झोल करणारे असतात. उद्या परत ऑफिस 6ला आपलं ऑफिस असतं. तुम्हाला ऑफिसमधले पण ब्लॉग बघायला आवडतील का? ऑफिस म्हणजे आपण शोरूमला कामाला आहे, असं काही IT बीटीत नाही आहे. तुम्हाला डेली ब्लॉग छोटे छोटे बघायला आवडतील ते बी सांगा. मित्रांनो, आता तुम्ही या रोडला ट्रॅफिक बघताय. एवढं ट्रॅफिक त्या टायमाला कधी नसतं. संडेला तर नसतंच, पण त्याचा विषय काय, पालखी सोलापूर हायवेने चालली त्यामुळे सगळं ट्रॅफिक मित्रांनो इकडनं काढून दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला या रोडला ट्रॅफिक दिसतंय. इथं मित्रांनो खेकडे विकता येते माझ्या मते. खेकडे कोणाकोणाला आवडते नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. खेकड्याचा पण मित्रांनो आपल्याला भाजी बनवायची लय दिवसापासून डोक्यात चाललंय. खेकडे खायचे. घरी बनवायचे किंवा बाहेर जायचं हा विषय फक्त. मित्र पण एक जण म्हणतो खेकडे खायच्यात, त्याने कधी खाल्ले नाहीत. त्याला पण खेकडे खायला न्यायचे आहेत. बघूया आता संडेला किंवा मध्ये आधी एखादा प्लॅन करूया, घाटावर वगैरे जाऊया. तो पण आपला एक छोटासा व्हिडिओ होईल. मित्रांनो, ही आपली मुळा मोठा नदी. आता 4-5 दिवसापूर्वी मित्रांनो या ब्रिजला पाणी टेकलं होतं आणि तुम्ही बघू शकता आता पाणीची लेवल. मित्रांनो, पावसाळा आता पडला, पाऊस पडायला चालू झाला ना, पाणी एकदम स्वच्छ होऊन जातं. आणि जसं उन्हाळा चालू होतोय पाणी एकदम गढूळ, म्हणजे गटार असतं एकदम. किळस तिच्या पाण्यात हात गाडाय किंवा ब्रिजवर थांबाय. पण पावसाळ्यात मित्रांनो पाणी एकदम स्वच्छ होऊन जातं. बघा तुम्ही, आता ट्रॅफिक लागलंय. इथं कधी ट्रॅफिक लागत नाही, पण आज लागलंय. तेच तुम्हाला जसं म्हणलं, पालखी आपली संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर जोडणी जाते. आज लोणीत मुक्काम असल्यामुळे पालखी निघन तिकडनं. त्यामुळे कसं आहे, वारकऱ्यांना त्रास नको म्हणून ट्रॅफिक इकडनं काढून दिलेलं आहे. 1-2 दिवस हे असंच ट्रॅफिक जातं मित्रांनो आमच्या गावात. पण इकडे तुम्ही बघताय आमच्या गावाची स्मशानभूमी आहे. मित्रांनो, ही मारुतीची फ्रॉन्क्स गाडी आहे. मला तर खूप आवडती पर्सनली. जर तुमचं नाही का 10 लाखाच्या आज बजेट असेल आणि तुम्हाला एक मोठी गाडी आहे, बलेनो सोडून, बलेनोपेक्षा थोडी मोठी गाडी पाहिजे आणि बलेनो आणि फील पाहिजे असेल तर तुम्ही मित्रांनो फ्रॉन्क्स नक्की येऊ शकता. एकदम भारी गाडी आहे मित्रांनो. ॲव्हरेज वगैरे तुम्हाला चांगलं भेटतो. सेम बलेनोची मित्रांनो, बलेनोचंच इंजिन आहे. चासी पण बलेनोचीच आहे. फक्त गाडीचं थोडं तुम्हाला आकार वाढवला आहे. जी बॉडी स्ट्रक्चर आहे ते थोडं वाढवलं आहे. आणि मित्रांनो, ही गाडी व्हाईट आणि ब्लॅकमध्ये एवढी खतरनाक दिसते ना, फिल्मिंग केल्यावर आणि थोडंफार मॉडिफिकेशन केलं ना, सर्वात भारी गाडी दिसते मित्रांनो. ज्याला मॉडिफिकेशनचा शॉक आहे आणि कमी बजेट आहे त्यांनी फ्रॉन्क्स नक्की बघावी. गाडी एकदम भारी आहे. गाडीमध्ये तुम्हाला बलूनपेक्षा जास्त स्पेस पण पाहायला मिळतो. 1-2 लाख रुपये, 1 लाख रुपये एक्स्ट्रा जातात. तुम्ही बेस मॉडेल घेतलं तर बलूनच्या प्राईजमध्येच मिळून जातं तुम्हाला. CNG मध्ये पण मायलेज चांगला आहे, पेट्रोलमध्ये पण चांगला आहे. तुम्ही मित्रांनो बलून घेत असेल तुम्ही एकदा फ्रॉन्क्स नक्की बघा, तुम्हाला गाडी नक्की आवडेल. मित्रांनो, आता ब्रिजवर थांबलोय आणि नाही का साईडने गाडी गेली ना, ब्रिज असं हलतोय आणि अख्खा आपल्याला जाणवतंय. तर असं कोणाकोणासोबत झालंय त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ब्रिजवर थांबलाय जास्त वेळ आणि ज्या ब्रिजवर थांबलाय ते ब्रिज हलतोय. ते कमेंटमध्ये नक्की सांगा असं कोणाकोणासोबत झालंय. हे ट्रॅफिक काय मित्रांनो कमी व्हायचं नाव घ्याय ना. इथं आपलं महादेव मंदिर आहे मित्रांनो. पहिलं मंदिर एकदम भारी होता. मंदिरात आलं की असं एकदम भारी फिरायचं. आता रोड झाल्यामुळे काय झालंय, मंदिर पाच रोडला आलंय. नवीन मंदिराचं काम चालू आहे पण काम काय होईना.
हे आपलं जुनं मंदिर महादेवाचं. आणि इकडे मित्रांनो आपली शाळा आहे. आपण इथं शाळेला होतो हायस्कूलला, अण्णासाहेब मगर विद्यालय. ही मागची बॅक साईड आहे. तुम्ही आपल्या गावातून ब्लॉग बघत असाल तुम्हाला नक्कीच माहिती असेल ही शाळा. आणि आपल्या इकडे जुन्या ब्रिजवर जाण्यासाठी जोडे. ट्रॅफिक काय ट्रॅफिक नाही, हे टाटा आहे कुठे निघाला रॉंग साईडने. अशा लोकांमुळे मित्रांनो एक ट्रॅफिक लगेच कमी होत नाही, लवकर उलट जास्त वाढतं. काय गाय असते काय कळत नाही लोकांना. आपल्याला जायचं इकडे. थांबतो बाबा मीच येतो. रस्त्यातच खांब आहे लाईटीचा, त्याला आपण काय करू शकत नाही, त्यामुळे थांबावंच लागतं. मागच्या दिवशी काय दम निघाना. मित्रांनो शाळेत असताना सर्वांचं फेवरेट दुकान म्हणजे आपलं निलूमामाचं दुकान आहे. कोणी कोणी या दुकानातून खायला वगैरे त्यांनी कमेंट नक्की करा. आणि ही इकडे आपली हायस्कूल शाळा आहे, शाळेचं ग्राउंड वगैरे. इथंच आमचं मित्रांनो 5वी ते 10वीचं शिक्षण झालं. मित्रांनो आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये गाणे वगैरे टाकले नाही बॅकग्राऊंडला. आपण एकदम असा देसी टाईपमध्ये व्हिडिओ बनवतोय. जो व्हिडिओ आहे तुम्ही सांगा गाणी वगैरे आवडून का तुम्हाला बॅकग्राऊंडला. आपला पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे जरा समजून घ्या. तुम्ही सपोर्ट केला तर आपण टाकत जाऊ. हा मित्रांनो आपला मांजरीचा चौक आहे, मांजर खुर्द मानला. बघता महाराजांचा इकडे स्मारक आहे. प्रत्येक गावात महाराजांचं स्मारक पाहिजे, काम पण चालू आहे.